सोन्याचे दागिने हा महिलांचा आवडीचा विषय असतो. सणासुदीला सोन्याचे दागिने नेसून मिरवण्याची तर महिलांना भारी हौस. महिलांइतके नसले तरी पुरुषांना सोन्याच्या दागिन्यांचे आकर्षण असतेच. पण तुम्ही कधी कोणाला पायात सोन्याचे दागिने घातलेले पाहिले का? नक्कीच नसेल. मग यामागचं कारणही तुम्हाला माहित नसेल. चला तर मग आज जाणून घेऊयात पायात सोन्याचा दागिना का घालत नाहीत ते. नमस्कार, मी प्राची शिरकर. मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे. सोनं असो वा चांदी, दागिने शरीरावर कुठे आणि का परिधान करावेत याचेही काही संकेत आहेत. सोन्याचे दागिने पायात न घालण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक कारण धार्मिक आहे. सनातन धर्मानुसार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला सोनं प्रिय होतं, म्हणून सोन्याचा कोणताही दागिना कमरेच्या खाली नेसला जात नाही. पायाच्या बोटात किंवा कमरेखाली सोन्याचा दागिना नेसणं हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा अपमान समजला जातो. कमरेखाली सोन्याचा दागिना नसल्याने भौतिक सुखाची हानी होऊ शकते असा समज आहे. दुसरे एक कारण म्हणजे सोन्याचे दागिने पायात घातल्यास धूळ, माती यामुळे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोन्याची चकाकी कमी होते. या उलट गळ्यात, नाकात परिधान केल्यास सोन्याचे दागिने खराब होण्याचा धोका कमी असतो. शिवाय व्यक्तीचे सौंदर्यही खुलते. सोन्याचे दागिने शरीरावर कुठे परिधान करावेत यामागे शास्त्रीय कारणही आहे. मानवी शरीराच्या रचनेनुसार कमरेपासून चेहऱ्यापर्यंतच्या भागाला उबदारपणाची गरज असते. याच्या उलट कमरेपासून शरीराच्या खालच्या भागाला थंडावा आवश्यक असतो. सोन्याचे दागिने शरीरातील ऊर्जेचं प्रमाण वाढवतात, तर चांदीचे दागिने थंडावा देतात. म्हणून चांदीचे दागिने पायाच्या बोटात किंवा पायात घालणं उपयुक्त ठरतं. सोन्याचे दागिने पायात घातल्यास शरीरावर विपरीत परिणाम होऊन ते हानिकारक ठरू शकतात. म्हणूनच चांदीचे दागिने पायात तर सोन्याचे दागिने कमरेवरील भागात परिधान करून शरीराचं तापमान संतुलित केलं जातं.